मित्रांनो आता आपण आलाय कृष्णाजीचा मळा. आपला गाईड प्रॉपरली सांगते आपल्याला. बोला. नंतर सांगतो. चल दर्शन करा बोलला. दीक्षा मागायला आले होते कृष्णाजी पाटलांची इथे. त्यांनी नाही म्हटलं थोडा समोर. तर हा गाईडला पण प्रॉपर इन्फॉर्मेशन नाही आहे, म्हणून इथे पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे. तर हे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही वाचू शकता. तर हा होता कृष्णाजींचा म्हणा. कृष्णाजींचा वावर होतं तिथं. गजानन महाराज भिक्षा मागायला आले होते आणि पूर्ण स्टोरी नाही माहिती आहे तिथं. आम्ही पण वाचतो, तुम्ही पण वाचा. ब्लॉग मध्ये दाखवलं आहे. पॉलिसवाला स्पेशल करा घ्या. आता आपण आलो आहे शेगाव मधील सगळ्यात जुनं असलेलं महादेव मंदिरात, जिथं शेगावचे गजानन महाराज होते तेव्हा यायचे, असे बसायचे या मंदिरात. तर हा खूप जुनं मंदिर आहे, पाहू शकता आर्किटेक्चर वगैरे. तर चला आता दर्शन वगैरे करतो. इकडे महाराजांच्या गादीचं पण दर्शन करून घेऊ आपण. अजून बऱ्याचशा गोष्टी आहे इथं, बघू शकता विष्णू महाराजची मूर्ती पण आहे. तर चला दर्शन वगैरे करतो आम्ही, आणि जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला माहित आहे तेवढी देण्याची पूर्ण प्रयत्न करणार मी. तर चला फटाफट. तर मित्रांनो फायनली इथं पण दर्शन घेतलं आहे. माहिती जे आहे मी व्हॉइस ओव्हर करेन. इम्पॉर्टंट माहिती जी आपल्याला भेटली आहे ते बरोबर आहे का नाही हे पण एकदा चेक करू. हनुमानजीचं पण मंदिर आहे, दर्शन करून घेऊ. देवीदास पाचुरकरांचं यांच्या घरी ऋषीसंध्या कार्यक्रम होता, इथे टाकलेली. इथे महाराज 23 फेब्रुवारी 1878 मध्ये प्रगट झाले. या जाळात महाराजांचा बालपणाचं चित्र आहे. जेव्हा महाराज इथे 23 फेब्रुवारी 1878 मध्ये प्रगट झाले होते तेव्हा गावाची लोकसंख्या इथे 1800 ते 2000च्या जवळपास मध्ये होती. गावामध्ये आधीचे जुने घरं 200-300 घरं होते. इथे महाराजांना प्रगट होऊन 146 वर्ष झाली आणि 8 सप्टेंबर 1910 मध्ये समाधी घेतलेली ऋषीपंचमीच्या दिवशी. समाधीला 114 वर्ष झाले महाराजांचे. हे झाड आहे, या झाडाखाली महाराज प्रगट झाले. इथे महाराजांना उठताना शिकून झाले. त्याला 230 वर्ष झालेले. इथे जे मूळ आहे गावामध्ये दीड हे मोठे शाहूकारांची देणगीमध्ये जागा आलेली आहे लोकांना. वरती त्यांनी वाचनाला वगैरे काढलेलं आहे. आतमध्ये महाराजांच्या पादुका वगैरे. इथलं दर्शन करा, समोर बंद. तर पाहू शकता इथं गजानन महाराज प्रगट झाले होते. समोर जे झाड दाखवलं वडाचं तिथं प्रगट झाले होते. आणि हे पाटलांचा वाडा आहे, म्हणजे इथं गजानन महाराज येत जात होते. तर मित्रांनो दादानं आपल्याला खतरनाक इन्फॉर्मेशन तर दिलीच आहे. तर हा मराठीत ब्लॉग बनवायचं हेच कारण होतं की खतरनाक इन्फॉर्मेशन भेटणार आहे. आणि इथं दर्शन करून घेऊ. आपली पूर्ण टीम आणि खतरनाक चालू आहे दर्शन. सोनारानं विष्णूचा दिला त्यांच्या घरी चिंचोलीमध्ये आळ्या पडलेल्या आहेत, तिथून गेलेलं आहे. 1878 मधून ते 1910 पर्यंत महाराज कुठं पण गेले तर बंकटलालांच्या घरी आधी यायचे. समोर पांढऱ्या घर आहे ना, त्या बाजूला आहे. तिथे महाराजांच्या संपूर्ण 3 अध्यायाची माहिती वगैरे दिलेली आहे आणि ओरिजिनल फोटो पण दिलेले आहेत इंग्रज काळामधले महाराजांचे. एक 1906 सालीतला फोटो आहे, समाधीचे 4 वर्ष आधीचा. जाऊन दर्शन. तर चला दादाने इन्फॉर्मेशन दिली आहे. आता आपण पंकट सदनकडे जाऊ, जिथं महाराजांच्या पारायणमधले पहिले 3 अध्याय पूर्ण तिथंच झालेले आहे. तो चला 21 पार्ट्स है, तो उसमें से 3 अध्याय पहले के इधर हुए. पूरी स्टोरी महाराज की स्टोरी, जीवन कथा. हे सावकार होते तर ते
सावकारी कधी इथे पूर्ण वाडा आहे त्यांचा. ओके. जबरदस्ती पाटलांच्या मुलाने उठवण्याचा प्रयत्न केला. महाराज त्यांनी काय हल्ले नाही. त्यांनी रागामध्ये ऊस घेतला आणि ऊसाने मारहाण केली. त्यांनी मारलं होतं, त्याच्या हातावरती मारू वळ आले. तर महाराजांना हातानं रस दिला होता पिढून, तेव्हा त्यांच्या हातावरची वळ गेले. अध्याय क्रमांक 7 मध्ये एक माहिती. आता आपण आलो आहे नागजिरी. इथं 400-500 वर्ष जुनं मंदिर आहे. तर खतरनाक मंदिर आहे. म्हणजे जास्त इन्फॉर्मेशन माहित नाही आहे. मी व्हॉइस ओव्हर करा इन्फॉर्मेशन घेऊन. प्रवेशद्वार बा फुल खतरनाक. तर चला फिरू आता. तर पाहू शकता इथं आपण मंदिराच्या 500 वर्ष जुन्या पाकगृहात आलो आहे. म्हणजे किचन म्हणू शकता. तर त्या काळातलं किचन पाहू शकता तुम्ही किती मोठं आहे. आणि इथं अजून पण प्रसाद बनवल्या चाललाय. समोर बघू शकता भटजी वगैरे आहे. सगळे प्रसाद बनवून राहिले. 400-500 वर्ष जुने सगळे भांडे जे जे त्या पाकगृहात वापरले जात होते ते इथं प्रॉपरली ठेवले आहे. अजूनही तसेच जपून ठेवले आहे. सगळे पितळचे तांब्याचे असेच भांडे आहे. तुम्ही पाहू शकता इथं. आणि एक नंबर म्हणजे एकदम आपलं जे जुनं हेरिटेज आहे ते अजून पण कुठंतरी तसंच ठेवलं आहे या लोकांनी. आणि चांगलं आहे पुढच्या पिढीसाठी. म्हणजे माहीत होते की काय काय वापरलं जात होतं. किती मोठ्या मोठ्या डेग, त्यानंतर पातेले सगळेच आहे. इथं पाहू शकता झारे वगैरे. आणि हे वापरल्या जाते आता की नाही ही एवढं तर नाही माहीत, पण त्या काळात वापरल्या गेलेले आहे. आणि आता सगळ्यांसाठी म्हणजे ॲज अ म्युझियम म्हणून ठेवला आहे की येणाऱ्या पिढीला माहीत पडो. फायनली हे मंदिर पाहून झालं. तर गोमुख खुंड आहे. अंदर मोबाईल अलाउड नाही आहे. आता कुठं चाललो रे आपण? आता आपण चाललो शिवलिंग अजून महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मी दोनच गोष्टी राहिल्या आमच्या. 12 वाजले. 4 वाजता उठून लय मजा आली आणि लय चांगलं काम केलं. 11:30 वाजले, 12 वाजले. म्हणजे सगळं नियोजन परफेक्ट आहे एकदम. चला आता ऑटोवाले काका आहे टू गाईड थांबले. हा गाईड आहे. दोनदा माती खाल्ली आहे ना. एकदा लय भारी माती खाल्ली आणि एकदा खाता खाता वाचला. तर जाऊ दे आता आपलाच आहे म्हणून पाहून घ्या लागते. चला आता ऑटोवाले दादा वाट पाहत असं. शेगाव मधला शेवटचा स्पॉट आलो आहे आम्ही आता. सिद्धपेठ, श्री सिद्धपेठ महालक्ष्मी मंदिर. तर इथचं पण दर्शन करू. चला. मस्त जबरदस्त आर्किटेक्चर आहे मंदिरचं आणि खूप काही पाहायला भेटणार आहे या मंदिरात आपल्याला. तर पटापट निघू आपण. चला मी दाखवतोच. आणि गर्दी खतरनाक आहे भाऊ. आता मंदिरात पण खूप गर्दी आहे आणि खाली ज्योतिर्लिंग पाहण्यासाठी पण खूप गर्दी आहे. मित्रांनो आपण शक्तीपीठ मध्ये आलो आहे आता. इथं सिद्धपीठ मध्ये आलोय. परमिशन कब दी मेरी वीडियो निकालने जा रे. हा अरे काय म्हणता बा. आपला
दोस्तो आपल्या फॅमिलीतला भेटलाय, यूट्यूब फॅमिली. तर इकडे आमचं महालक्ष्मी मातेचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन कराल. तर हे अशी मोठी अशी गुफा बनवली आहे, भुयारी मार्ग, आणि त्याच्यातून कुठेतरी आपल्याला जायचं आहे. पाहू शकता सगळे दर्शन करू राहिले. पूर्ण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकाच ठिकाणी होऊन जाणार आहे. तर सिद्धपीठ शेगाव मध्ये संस्थान आहे, तिथंच महालक्ष्मी मातेचं मंदिर आणि सोबतच 12 ज्योतिर्लिंग एकाच सोबत पाहू शकता. इथं भोले बाबाची मूर्ती, पिंड, आणि इकडे महाराज पण असते प्रसाद द्यायला. तर चला प्रसाद वगैरे घेऊ आता आपण महाराज कडून आणि पुढचे ज्योतिर्लिंग पाहू. कारण लय जबरदस्त सीन बनवला आहे यार. पाहू शकता तुम्ही लाइटिंग्स वगैरे सगळ्याचे मोबाईल खुले आहे किंवा हा क्षण कॅप्चर करायचा आहे कुठेतरी आणि घरी जाऊन घरच्यांना दाखवायचा आहे, इतरांना. कारण जबरदस्त सीन आहे भाऊ, लयच जबरदस्त. आपले मित्रही पा समोर मस्त सगळ्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन केले आणि आता इकडे आम्ही चाललो. जरा खेळणे आहे मागं, तर पाहू आता. लहान लहान पोरं आहे आमच्यासोबत, त्याच्यासोबत खेळू आता. हे जे दिसू राहिले ते लहान लहानच आहे ना. अजूनही फेस्टिवल ऑफर अंधारच आहे म्हटलं. काय म्हणणं आहे तुमचं? मी चुत्ते असं म्हणून टाक. चल मग है ना. क्या बोल रहे क्रिश? देखो जरा तू. हाँ क्या यार. ओए ले रे ऊपर ले. तर मित्रांनो पहा, आता आम्ही आलो आहे वापस गजानन महाराज संस्थानमध्ये, महाप्रसादालय मध्ये आलो आहे आणि इथं महाप्रसाद घ्यायचा आहे. पूर्ण शेगाव फिरून झालेलं आहे आपलं. आणि इन्फॉर्मेशन पण जेवढी देता येत आहे तेवढी जबरदस्त पद्धतीने दिली आहे. दादानी पण, ऑटोवाल्या दादानी पण खूप जबरदस्त इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि आता बस आम्ही निघालोय जेवायसाठी. तर दाखवतोच काय प्रसाद आहे. तर पाहू शकता इथं प्रसाद भेटलाय. आपली पोळी, वरण, भात, भाजी आणि बेसन पिठलं. तर चला, आणि लाडू पण भेटलाय प्रसाद रूपी. तर पटापट आता प्रसाद ग्रहण करून घेऊ. मित्रांनो फायनली शेगाव ट्रिप कम्प्लीटेड. मजा आली. आणि पा आपले 2 कुचीन पोरं खतरनाक मजा केली ट्रिप मध्ये. कसं चालतंय नाला करायचं. तर चला, मी चाललो आता घरी. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.